महाराष्ट्र हिरक महोत्सव व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीनं आपल्या राज्याची स्थापना झाल्यानंतर वेगवेगळ्या विषयांच्या संबंधात फार महत्त्वाची अशी व्याख्यानमाला होत आहे। आज मी आपल्यासमोर ज्याच्याबद्दल हितगुज करणार आहे तो पण विषय हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय मोलाचा आहे आणि तो आहे महाराष्ट्रातील जमिनीचे कायदे। या कायद्याच्या संदर्भात जर बोलायचं गेलं तर 1960 पासून आत्तापर्यंत झालेले बदल हे फार कमी कालावधीमध्ये सांगता येणं खरंच अवघड आहे। परंतु महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त प्रभाव जर कशाने पाडला असेल तर या जमिनीच्या कायद्यांनी प्रभाव पाडला असं आपल्याला निश्चित म्हणता येईल अशी आज परिस्थिती आहे। साधारण 12 कोटी लोकसंख्येपैकी 1 कोटी ते 54 लाखपर्यंत शेतकरी खातेदार आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांच्या जीवनावर महाराष्ट्राच्या राज्यनिर्मितीनंतर काय काय परिणाम झाला याचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा शेकडो कायदे आपल्या नजरेसमोर येत आहेत। खरं तर स्वातंत्र्याच्या अगोदरसुद्धा जमीनविषयक काही महत्त्वाचे केंद्रीय कायदे अस्तित्वात होते। उदाहरणार्थ मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 साली झाला आणि जमिनीच्या संपादनाचा कायदासुद्धा 1900 शतकाच्या सुरुवातीलाच अस्तित्वात होता। याचा अर्थ असा की ब्रिटिशांनी अशा जमिनी संपादित करणारा कायदा हा 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच करून ठेवला होता आणि त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं निर्माण व्हायला सुरुवात झाली होती। महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी आणखी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जमिनीच्या कायद्याच्या संदर्भात झाल्या आणि त्या म्हणजे आपल्याला वारसा म्हणून मिळालेली वतनदारी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये 300-400 वर्ष अस्तित्वात होती। वेगवेगळ्या प्रकारची वतनं किंवा इनामं हे अस्तित्वात होती। तर वतन म्हणजे काय तर एखादं काम करण्यासाठी बक्षीस म्हणून राजांनी दिलेली जमीन। आणि मग आपल्या सगळ्या वाचकांना प्रेक्षकांना हे पण माहिती असेल की अशा प्रकारची 300पेक्षा जास्त वतनं महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होती। मग कनिष्ठ गाव नोकर वतन, पोलीस पाटील इनाम, नंतर कुलकर्णी वतन, देशपांडे वतन, अशा प्रकारची असंख्य नावं असलेली अनेक वतनं अस्तित्वात होती। याचा मुख्य उद्देश हाच होता की एखाद्या व्यक्तीने जर गावाला किंवा राजाला सेवा दिली तर त्याच्या बदल्यात त्याला पगार न मिळता हे वतन दिलं जायचं आणि ही वतनदारीची जी परंपरा आहे ती 300 वर्षानंतर आपण 1950च्या आसपास खंडित केली। 1950, 51, 52 या 3 वर्षामध्ये बहुतेक इनामं नष्ट करण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे दिसतं ते देवस्थान इनाम वगळता सर्व प्रकारची वतनं आता अस्तित्वात नाही आहेत। मला सांगायला अतिशय आनंद होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली रयतवारी व्यवस्था जी ब्रिटिशांच्या काळात मनरोने अजून जास्त त्याला प्रगतिशील असं आणि औपचारिक स्वरूप दिलं, ही रयतवारी व्यवस्था हे महाराष्ट्राच्या जमीनदारीचं मोठं वैशिष्ट्य राहिलं आणि याच कारणामुळे जमिनीचे कायदे तयार करताना सुद्धा या रयतवारी व्यवस्थेचा थेट अभ्यास करण्यात आला। त्याचा परिणाम वेगवेगळ्या कायद्यांवर झाला आणि तो आपल्या सगळ्यांच्या जगण्यावर झाला। आपल्या भारताची जर परंपरा विचारात घेतली तर जेव्हापासून राजा अस्तित्वात आला त्या राजांच्या काळापासून 1/6 एवढा जमिनीचा महसूल होता। म्हणजे काय, जर 6 पोती ज्वारी उत्पादित झाली तर त्यापैकी 1 पोतं राजाला मिळायचं आणि हे कराच्या स्वरूपात मिळायचं, त्याला आपण जमीन महसूल असं म्हणतो। तर ही 1/6 वृत्ती म्हणजे राजा, अशा प्रकारचं त्यामुळे एक वाक्प्रचारच आपल्याकडे दृढ झाला होता। तर ही 1/6 एवढा असलेली जमीन महसुलाची पावती ही पहिल्यांदा औरंगजेबाच्या काळामध्ये जेव्हा चौथाई बसवली तेव्हा 1/4 झाली। म्हणजे काय तर जमिनीचा टॅक्स हा 25% झाला आणि अनेक लोकांना जमिनी करणं अवघड झालं। याच काळामध्ये ज्यावेळी चौथाई बसवण्यात आली अनेक लोकांनी जमीन कसायचं बंद करून टाकलं। याच नंतर पुढच्या 150 वर्षामध्ये जमिनीचा महसूल भरता आला नाही म्हणून अनेक लोकांना जमिनी सोडून द्याव्या लागल्या आणि मग बघता बघता एक जमीनदारीची पण पद्धत अस्तित्वात आली
की ज्याच्यामध्ये कसणारा माणूस वेगळा होता आणि जमीन मालक वेगळा होता. अशा जमिनींच्या बाबतीत जे जमिनीचा महसूल गोळा करणारे लोक आहेत, मग तो पाटील आहे, कुलकर्णी आहे, या त्यांच्यामार्फत ह्या राजापर्यंत टॅक्स जायचा आणि म्हणून ही वतनदारीपणमधली व्यवस्था निर्माण झाली. ह्या सर्व मधल्या मध्यस्थांना काढून टाकायचं एक महत्त्वाचं पाऊल आपल्या राज्याने आणि आपल्या देशाने सुद्धा 1950, 51, 52 साली केलं. परंतु ही प्रक्रिया प्रत्यक्षात जमिनीवर यायला जवळजवळ 6-7 वर्ष 8 वर्ष लागली. महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना झाल्यानंतर सुद्धा ही प्रक्रिया अखंडपणे चालू होती. जमीन च्या कायद्याचा विचार करताना आणखी एका महत्त्वाचा कायद्याचा नेहमी अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि तो आहे कुळ कायदा. हा कुळ कायदा 1939 साली पहिल्यांदा आला. त्यानंतर त्यामध्ये काही सुधारणा करून 1948 साली आला आणि त्याच्यापैकी एक महत्त्वाची सुधारणा 1956च्या आसपास झाली आणि त्यामध्ये एक महत्त्वाची तरतूद आली की जो माणूस दुसऱ्या माणसाची जमीन कायदेशीररित्या कसतो आणि त्याला खंड देतो, असा कुळ हा जमिनीचा मालक आहे असं कायद्याने जाहीर करण्यात आलं आणि ती तारीख होती 1/4/1957. याला कृषक दिन असं म्हणलेलं आहे. तर या कृषक दिनाच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल झाला. अनेक जागीरदार वतनदारांना आपल्या जमिनी कुळांच्या हातात देऊन अक्षरशः शहरामध्ये निघून जावं लागलं. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव जर कोणत्या कायद्याने गेल्या 60 वर्षात टाकला असेल तर त्यामध्ये कुळ कायद्याचा समावेश होतो. कुळ कायद्यामध्ये आणखी 2-3 महत्त्वाच्या तरतुदी आल्या की कुळाला आणि मालकाला 48 एकरपर्यंत जमीन ठेवता येईल. एखाद्या जमिनीचा कुळ हा जर एकदम 50 एकर जमीन कसत असेल तरी त्याच्या मालकीची फक्त सिलिंग मर्यादेपर्यंत म्हणजे 48 एकर जमीन त्याच्या मालकीची होईल. तिसरी महत्त्वाची तरतूद आली आणि ती सगळी कुळांच्या बाजूने झुकलेली होती. ती म्हणजे कसणाऱ्या व्यक्तीला त्याचा अधिकार देताना समजा जमीन मालक विधवा असेल, अज्ञान असेल तर तो व्यक्ती सज्ञान होईपर्यंत किंवा विधवा असेल तर त्याच्या मृत्यूपर्यंत हा कृषक दिनांक पुढे ढकलला, पण तो रद्द केला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून कुळांना जमिनीचे हक्क मिळत गेले. ही प्रक्रिया अक्षरशः 1960 सालापासून 1975 पर्यंत चालू होती. आजही कुळ कायद्याची असंख्य प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आता उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात चालू आहे. परंतु या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की जमीन महसुलाच्या बाबतीत आणि जमिनीच्या बाबतीत विचार करताना कसेल त्याची जमीन याचं तत्त्व घेऊन आलेला कुळ कायदा हा महाराष्ट्राच्या जमिनींच्या धारणेच्या बद्दल परिणाम करणारा सगळ्यात मोठा घटक ठरला. 1948चा कुळ कायदा अशा पद्धतीने 1960, 62, 63 पर्यंत जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची होत होती त्याच वेळामध्ये आणखी एक महत्त्वाचा कायदा हा जमीन सुधारणाचा कायदा म्हणून अस्तित्वात आला आणि त्याचं नाव आहे 1961 सालचा कमाल जमीन धारणा कायदा किंवा सीलिंग कायदा. तर या सीलिंग कायद्यामुळे काय झालं की एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन जास्तीत जास्त असली पाहिजे हे सीलिंग कायद्याने ठरवलं. 1961च्या कायद्यामध्ये एका शेतकऱ्याला जर त्याच्याकडे पूर्ण बागायत जमीन असेल, बारमाही बागायत असेल तर 18 एकर जमीन, एकच पीक होऊ शकणारं खात्रीचं अशी जमीन असेल तर 36 एकर जमीन आणि पूर्ण जिरायत अशा पद्धतीची 54 एकर जमीन अशी धारण करता येईल अशा पद्धतीने ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. 1961 साली आलेल्या या सीलिंग कायद्यामुळे जमीनदारांकडे ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर जमिनी होत्या त्यांना पहिल्यांदा हादरे बसले आणि जमीन सुधारणेचा सगळ्यात चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्याला आढळून येतो. जमीन सुधारणेचे जे वेगवेगळे कायदे स्वातंत्र्यानंतर करण्यात आले त्यामध्ये सीलिंग कायदा एक महत्त्वाचा कायदा होता, परंतु त्याचा परिणामसुद्धा सगळ्या राज्यांमध्ये सारखा झाला नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये किंवा तामिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकमध्ये याची चांगली अंमलबजावणी झाली आणि त्याचा परिणाम म्हणून गैरहजर असणारे जमीन मालक यांची जमीन ही कसणाऱ्याच्या हातामध्ये गेली आणि ते एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे जाऊन
त्यांना आता जमीन धारण करता येत नाही अशी पण परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम अल्टिमेटली असा झाला की बऱ्याच वेळा ज्या जमीन मालकांकडे 1000 एकर, 1500 एकर, 5000 एकर एवढी जमीन होती, ही जमीन कमी कमी व्हायला मदत झाली आणि त्याबद्दलचे अनेक खटले वेगवेगळ्या न्यायालयात चालू राहिले बरेच वर्ष. परंतु परिणाम आज असा झाला आहे की सिलिंगपेक्षा जास्त शेतजमीन धारण करता येत नाही, हे आता मराठी माणसाच्या डोक्यामध्ये पक्क गणित बसलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून बेघर असणाऱ्या आणि भूमिहीन असणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमीन मिळण्यामध्ये पण परिणाम झाला. मला असं वाटतं आहे जे सामाजिक स्थित्यंतर झालं त्यामध्ये जमिनीच्या कायद्यांचं सगळ्यात जास्त योगदान होतं आणि असं योगदान करण्यामध्ये कुळ कायदा आणि सिलिंग कायदा या दोघांचं पण सगळ्यात महत्त्वाचा परिणाम आपल्याला जाणवतो. याच सिलिंग कायद्यामध्ये 1975मध्ये परत सुधारणा करण्यात आली आणि आणखी काही व्याख्यांमध्ये काही खुलासा करून हा कायदा अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान 1960 ते 1963 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणखी 2-3 महत्त्वाचे कायदे झाले की ज्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या जमिनींवर झाला. विशेषतः नगरपालिकांचा कायदा याच दरम्यान आला, महाराष्ट्र नगररचना कायदा याच दरम्यान आला, त्याचबरोबर महाराष्ट्राचा सहकारी संस्थांचा कायदा पण याच दरम्यान आला. 1960 ते 65च्या दरम्यान त्यामुळे अनेक प्रकारच्या सोसायट्या, दूध विकास सोसायटी, विकास सोसायटी यांचं जाळं महाराष्ट्रभर निर्माण झालं. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम याच दरम्यान आला आणि ग्रामपंचायतींची संख्या पण वाढत गेली. अनेक मोठी गावं ही स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये विभाजित करण्यात आली आणि त्याचबरोबर जमिनींमध्ये सुद्धा एका मोठ्या गावामध्ये असलेलं गायरान हे नव्याने निर्माण झालेल्या 2-3 गावांमध्ये विखुरलं गेलं. याचा अर्थ प्रत्येक गावाला विकासासाठी थोडी थोडी जमीन ही गायरानच्या वाट्याला आली आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणावर नगरपालिका अधिनियमामुळे सुद्धा नगरपालिकांची पण संख्या वाढली. ज्या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे अशा ठिकाणी नगरपालिका वेगाने स्थापन होऊ लागल्या आणि त्याचा पण परिणाम निश्चितपणे महाराष्ट्राच्या जमिनींवर झाला. नागरीकरणाची ही सुरुवात होती आणि त्यामुळेच कदाचित आज असं दिसतं की महाराष्ट्र हा नागरीकरणामध्ये भारतात सगळ्यात जास्त अग्रेसर आहे. आज GDP आणि एका माणसामागे दरडोई उत्पन्न या सगळ्यामध्ये आपण जे पुढारलेले आहेत याच्या मागे मला असं वाटतं की सर्व समाज धोरणांचं आणि राजकीय प्रगल्भतेचं दर्शन आपल्याला दिसतं की ज्याने फार पुरोगामी विचार महाराष्ट्रासाठी केला आणि त्याचा परिणाम हे प्रगतिशील महाराष्ट्राचे जमिनीचे कायदे हे आहे असं आपल्याला मानता येईल. याच काळामध्ये महाराष्ट्राचा पाटबंधारे अधिनियम 1976 आला की यामुळे जर एखादा पाटबंधारे प्रकल्प केला आणि त्याचे कॅनॉल जाणार असतील तर ते कॅनॉल कोणी सुरक्षित ठेवले पाहिजेत, कॅनॉलची निगा कोणी राखली पाहिजे, कॅनॉलसाठी संपादनाची रक्कम किती दिली जाईल, त्यानंतर चाऱ्या कशा करायच्या आणि शेवटच्या जमिनीपर्यंत पाणी कसं देता येईल, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा अधिनियम म्हणजे पाटबंधारे अधिनियम आला. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहितीच आहे की शेकडो धरणं महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, त्यामध्ये भूसंपादन झालं आणि त्याचा परिणाम म्हणून पुनर्वसनाची पण गरज लागली. 1986 साली, नंतर 1989 साली आणि पुन्हा 99मध्ये पुनर्वसन कायद्यामध्ये पण वेगवेगळे बदल केले गेले. पण अशा प्रकारचा एक प्रगतिशील कायदा करण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राने मोठं योगदान दिलं. एखाद्या माणसाची एखाद्या धरणामध्ये जर जमीन बुडाली तर त्याला वाऱ्यावर न सोडता आणि त्याला फक्त जमिनीच्या पोटी पैसे न देता त्याचं विकसनशील पुनर्वसन व्हावं, त्याला लाभक्षेत्रामध्ये जमीन मिळावी, त्याच्या कुटुंबातील लोकांच्या संख्येच्या प्रमाणात ती थोडी वाढवून मिळावी, त्याचबरोबर त्याला लाभक्षेत्रामध्ये घर मिळावं, त्याला पूर्वीसारखं गावठाण निर्माण व्हावं, त्याला पूर्वीसारखंच जुन्या लोकांच्या बरोबर, आपल्या नातेवाईकांच्या बरोबर, मूळ गावातल्या लोकांबरोबर राहता येईल, अशा प्रकारचा एक फार प्रगतिशील विचार करून पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला. आणि या पुनर्वसन कायद्यामध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला त्याच धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये जमीन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज पुनर्वसनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुंतागुंत जरी दिसत असली तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर
पूर्वीच्या धरणांच्या तुलनेत स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाल्यानंतर सुद्धा पुनर्वसन प्रकल्पामध्ये धरणग्रस्तांना जमिनी देण्यामध्ये आपण यशस्वी झालो. किंबहुना आपण एका धरणामध्ये जर लाभक्षेत्रात जमीन नसेल तर दुसऱ्या धरणाच्या लाभक्षेत्रात सुद्धा धरणग्रस्तांना जमीन देण्याचा विचार या पुनर्वसन कायद्यामध्ये आणला. त्याचबरोबर त्याच्यात एक स्लॅब व्यवस्था निर्माण केली. उदाहरणार्थ 8 एकरच्या वरचा जमीन मालक असेल तर त्याची जमीन किती घ्यायची, 10 एकरपेक्षा जास्त जमीन शेतकऱ्याकडे असेल तर लाभक्षेत्रातनं त्याच्याकडून किती जमीन घ्यायची, अशा प्रकारचे टप्पे आपण पाडले. आणि त्याचा फायदा आज आपल्याला असं दिसतो की धरणग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर जमिनी मिळाल्या. आज त्यांचं विकसनशील पुनर्वसन पण आपण यशस्वीरित्या करू शकलो. परंतु असं करत असताना त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये शिक्षणाचं प्रमाण आता लाभक्षेत्रात आल्यामुळे वाढल्याचं पण आपल्याला दिसतं. बऱ्याच वेळा ही जी धरणं ज्या भागामध्ये होती किंवा डोंगराळ भागांमध्ये होती तिथे शाळांची किंवा कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती. मी अनेक वेळा धरणग्रस्तांच्या बरोबर काम केलं असल्यामुळे मला हे निश्चित माहिती आहे की अशा गावांमध्ये जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर 40-40 किलोमीटर पाठीवर टाकून त्याला दवाखान्यापर्यंत आणावं लागत होतं. परंतु जेव्हा लाभक्षेत्रामध्ये त्यांचं पुनर्वसन केलं गेलं त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायाशी हे लोक जोडले गेले आणि आता धरणग्रस्तांची दुसरी तिसरी पिढी आता समाधानाने आपली जमीन कसते अशी सुद्धा महाराष्ट्रामध्ये असंख्य उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नगररचना कायदा आणि सिटीसाठी म्हणजे अर्बन एरियासाठी नागरी शहरांसाठी अर्बन सीलिंग कायदा नावाचा कायदा आला. अर्बन सीलिंग कायद्याला जरी मर्यादित यश मिळालं तरीसुद्धा शहरी भागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जमीन कोणाला ठेवता येणार नाही स्वतःकडे अशा प्रकारचं तत्त्व या कायद्याने आणलं. आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये अर्बन सीलिंग कायदा लागू झाल्यामुळे आज आपल्याला दिसतं की शहरी भागामध्ये एकदम 10 एकरमध्ये एखादा बंगला आहे आणि तिथे माणूस राहतो असं चित्र आपल्याला शहरामध्ये सापडत नाही. त्याचं कारण हेच आहे की अर्बन सीलिंग कायदा आल्यानंतर एका व्यक्तीने शहरी भागात किती जमीन धारण केली पाहिजे याच्यावर मर्यादा आली. त्यानंतरच्या काळामध्ये मार्केट कमिटी कायदा अस्तित्वात आला, खाजगी वनांचा कायदा आला. मार्केट कमिटीची स्थापनासुद्धा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे व्हायला सुमारे 20 वर्षाचा कालावधी गेला. परंतु एक औपचारिक अशी मार्केटिंग व्यवस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली की जिने शेतकऱ्यांच्या मध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मालाचं संरक्षण, त्याचं योग्य ते वजन, त्याला मिळणारी रक्कम या सगळ्याचं संरक्षण करण्यामध्ये मार्केट कमिटीचा कायदा सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये अतिशय परिणामकारक झाला. आज रोजी मार्केट कमिटी कायद्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर बदल आता सुचवले जात आहेत. काळाबरोबर खाजगी वने कायदा नावाचा एक कायदा 1975च्या आसपास आणला गेला. या कायद्याचा मुख्य उद्देश हा होता की महाराष्ट्रातलंच नाही तर भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा निदान 33% क्षेत्र वनांच्या खाली असेल तर माणूस समाधानाने पर्यावरणासह चांगल्या पद्धतीने जगू शकतो. हा 33% वनांचा कायदा जर अस्तित्वात यायचा असेल तर जे डोंगराळ वस्ती आहे किंवा जो डोंगराळ भाग आहे की ज्याच्यावर खाजगी जमिनी आहेत परंतु त्याच्यावर वनसदृश्य परिस्थिती आहे किंवा तशी झाडं झुडपं लावलेली आहेत असं क्षेत्रसुद्धा पुन्हा उद्या लागवडीखाली येऊन तिथली झाडं कापली जाऊ नये म्हणून अशा खाजगी वनांचं संरक्षण करणारा कायदा आला. त्याचबरोबर 1980मध्ये भारतीय वनसंरक्षण कायदा आला आणि या कायद्याने फॉरेस्ट जमिनींच्या मध्ये सामान्य माणसाला जवळजवळ प्रवेश बंद झाला आहे. ते वन त्याचं संरक्षित करण्यामध्ये आणि त्याच्या योग्य ती जोपासना करण्यामध्ये, त्याच्यामधल्या झाडांची अधिक चांगल्या पद्धतीने लागवड करण्यासाठी, त्यामध्ये असणारे जे गॅप आहे ते भरून काढण्यासाठी वनसंरक्षण कायद्याचं पण मदत झाली. मला असं वाटतं की जमिनीचा गेल्या 60 वर्षाचा जेव्हा आपण आढावा घेतो त्यावेळी आपल्याला असं चित्र दिसतं की अनेक महत्त्वाच्या कायद्यांनी त्याच्यावर परिणाम केला. सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा 1966 साली आलेल्या जमीन महसूल कायद्याने केला. त्याच्यापूर्वी मुंबईचा 1878 सालचा मुंबईचा जमीन महसूल कायदा अस्तित्वात होता. पण या कायद्याला पूर्णपणे मागे टाकून
1966चा जमीन महसूल कायदा आला. या जमीन महसूल कायद्यामध्ये पहिल्यांदा मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांचे दप्तर, विशेषतः तलाठ्याचे दप्तर आणि जमीन महसुलाचे दप्तर हे एकत्र करण्यामध्ये मदत झाली. कारण त्यापूर्वी जरी महाराष्ट्र राज्य वेगवेगळ्या क्षेत्राचं मिळून आपण एकत्र केलं होतं तरी जमिनीचा कायदा मात्र वेगवेगळा होता. म्हणजे मराठवाड्यामध्ये कुळ कायदा वेगळा होता आणि विदर्भामध्ये कुळ कायदा वेगळा होता. मध्य प्रदेशचे काही कायदे विदर्भाला लागू होते आणि निजामशाहीमधले काही, हैदराबाद स्टेटमधले काही कायदे हे मराठवाड्याला लागू होते. त्यामुळे जरी महाराष्ट्र राज्य 60 साली निर्माण झालं तरी जमीन महसूल कायदा येईपर्यंत किंवा आज देखील वेगवेगळ्या भागामध्ये, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये आजही हैदराबादचा कायदा आणि विदर्भाचा कायदा याची थोड्याफार प्रमाणामध्ये आजही अंमलबजावणी केली जाते. हे सर्व कायदे एकत्र करण्याचं काम या जमीन महसूल कायदा 1966ने केलं आणि नंतरच्या 1966 पासून जवळजवळ 1980 पर्यंत या कायद्याखाली असे शेकडो नियम करण्यात आले. उदाहरणार्थ जमीन महसूल, जमिनीचे वाटपाचा नियम, जमीन महसूल, जमिनीचे बिगर शेतीमध्ये रूपांतर करायचे नियम, जमिनीचे संरक्षण करण्याबद्दलचे नियम, जमिनीमधील झाडं कापण्याचे नियम, अशा वेगवेगळ्या प्रकारचे नियम 1966 नंतर करण्यात आले आणि त्याचा प्रॅक्टिकली संपूर्ण महाराष्ट्रावर फार मोठा परिणाम झाला. विशेषतः जे गाव दप्तर अँडरसन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तयार केलं होतं त्याचं सुधारित स्वरूप हे आपल्याला जमीन महसूल कायद्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. 1966च्या कायद्यानंतर 1971 साली आपल्याला याबद्दलचे नियम झालेले पाहायला मिळतात. महाराष्ट्र जमीन महसूल नोंदवह्या सुस्थितीत ठेवणे आणि सुधारणा करणे अशा प्रकारचे 71चे नियम आले आणि त्यामुळे तलाठ्याचं जे कामकाज आहे, जे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना जाणवत होतं की गूढ पद्धतीने काहीतरी चालू आहे, कोणाची पण जमीन कोणाच्याही नावावर लावायचं काम तलाठी करतो, हा जो समज किंवा गैरसमज लोकांच्या मध्ये होता त्याला छेद देण्याचं महत्त्वाचं काम हे 71च्या नियमाने केलं आणि त्यामुळे तलाठीचं दप्तर हे 1 ते 21 अशा साचेबद्ध नमुन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आणण्यात आलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज रोजी असलेला 7/12 पण सुस्थितीमध्ये अस्तित्वात आला. आज जर बघितलं तर सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि कुठल्याही जमीनधारकाच्या दृष्टीने 7/12 आणि फेरफार हे 2 शब्द हे त्याच्या आयुष्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि या 7/12च्या नमुन्यामध्ये देखील वेळोवेळी आपण राज्य स्थापनेनंतर बदल केले. आता तर संगणकीकृत पूर्णपणे 100% 7/12 अस्तित्वात आला आहे. आज महाराष्ट्रामध्ये 98% जास्त 7/12 संगणकीकृत झाला आहे. आता घर बसल्या माणसांना आपल्या कुठल्याही गावातल्या जमिनीचा 7/12 आणि 8 पाहायला मिळतो. मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर जमिनीच्या सुधारणाच्या बाबतीमध्ये आपण प्रचंड अशी प्रगती केली. अर्थात याचा अर्थ असा नाही की आपली प्रगती थांबली आहे. जमिनींच्या कायद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अजून फार मोठी मजल गाठावी लागेल. कदाचित लोकांच्या अपेक्षा आणि आपल्याचे सध्याचे कायदे याच्यामध्ये आजही तफावत आहे असं सापडेल. उदाहरणार्थ आपण उंचच्या उंच इमारती उभ्या राहिल्या पण त्याचं आपण जमिनीचं रेकॉर्ड अजून तयार केलं नाही. म्हणजे एखादी व्यक्ती समजा आज 10व्या मजल्यावर राहत असेल तर त्याचं जमिनीचं रेकॉर्ड आज अस्तित्वात नाही. सिटी सर्वेच्या बाबतीमध्ये आपल्याला असं रेकॉर्ड व्हर्टिकल प्रॉपर्टी म्हणून तयार करायचं काम आता चालू आहे. त्याबरोबर मालकी हक्काची गॅरंटी देणारं मालकी हक्क विधेयक ते पण येऊ घातलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला बिनधास्तपणे न फसता दुसऱ्याची जमीन घेता येईल का या प्रश्नाचं उत्तर असणारं हा एक मालकी हक्काचं गॅरंटी देणारा कायदा येत्या काळामध्ये होणं ही एक मोठी अपेक्षा जनतेची आहे. याच काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नव्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला ज्याचा नागरीकरणाची आणि शहरीकरणाशी संबंध होता आणि म्हणून नगररचना कायदा जरी 66 साली झाला तरी त्याचा खरा परिणाम हा 70, 80 आणि 90च्या दशकामध्ये झालेला आपल्याला दिसतो. मोठ्या प्रमाणावर
सहकारी संस्थांमध्ये आपल्याकडे हाऊसिंग सोसायट्यांची स्थापना झाली आणि शहराच्या आजूबाजूला लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याचा पण परिणाम नागरिकांवर झाला, तसा सोसायट्यांची स्थापना करण्यामध्ये झाला आणि त्यामध्ये शेतीची जमीन ही बिगर शेतीकडे वर्ग करण्यासाठी पण झाला. मोठ्या प्रमाणावर शेत जमीन ही बिगर शेतीकडे गेल्यामुळे आज आपल्याला असं दिसतं की शहरांची जागा आणि साईज वाढत चालली आहे. अनेक नवनवी गावं कुठल्याही मोठ्या महानगरामध्ये समाविष्ट होऊ पाहत आहेत आणि गावांचं पण अस्तित्व संपुष्टात येत आहे. म्हणजे याचा परिणाम म्हणून एक पूर्ण वर्तुळ आता 100 वर्षामध्ये पूर्ण झालेलं दिसतं. जिथे पहिल्यांदा आपण गाव नव्हतं ते गाव निर्माण केलं आणि गावाची नगरपालिका केली आणि आता नगरपालिका शहराच्या जवळ आली म्हणून महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली आणि त्या गावाचं अस्तित्व संपुष्टात आलं. जमीनविषयक कायद्यांचा अशा पद्धतीने जेव्हा आपण मागोवा घेतो त्यावेळी 3-4 महत्त्वाचे पैलू आपल्या डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 3.5 कोटीपेक्षा जास्त खटले आज चालू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 36 लाखपेक्षा जास्त केसेस जमिनीच्या आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये एकापेक्षा जास्त पक्षकार आहे. जर 3 विरुद्ध 4, 5 विरुद्ध 10 अशी माणसं विचारात घेतली तर साधारण संपूर्ण भारतामध्ये 30 ते 35 कोटी लोक ही वेगवेगळ्या खटल्यांमध्ये हेलपाटे मारताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि यापैकी बहुसंख्य खटले हे जमीन आणि प्रॉपर्टी याविषयी आहे. याचा जेव्हा अजून आपण बारकाईने अभ्यास करतो त्यावेळी आपल्या दुसरा एक महत्त्वाचा पैलू लक्षात येतो. तो म्हणजे लोकांमधलं एकमेकांमधला विश्वास कमी झाल्यामुळे, लोकांचा शब्द देण्याची वृत्ती कमी झाल्यामुळे, शब्द दिलेला न पाळण्याच्या वृत्तीमुळे आणि गुंतागुंतीचे व्यवहार केल्यामुळे, जमिनीचे बाजार मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे जमिनीचे खटले मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि ह्या खटल्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसे हे शेतजमीन मालकांचे खटल्यांवर खर्च होताना आपल्याला बघायला मिळत आहे. तिसरा महत्त्वाचा पैलू जो लक्षात येतो की या सगळ्यांच्या मागे एक प्रकारची वृत्ती लोकांची लपलेली आहे. ती आहे सामाजिक वृत्ती किंवा एकमेकाच्या ज्या मूलभूत भावना आहेत की द्वेष, मत्सर, ईर्ष्या आणि जमिनीच्या वाढत्या भावाबरोबर आणखी काहीतरी मिळवण्याची अपेक्षा. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातच खटल्यांची संख्या जर 36 लाख असेल तर किती मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि जमीन मालक यामध्ये गुंतलेले आहेत हे पण आपल्या लक्षात येईल. या सगळ्याचा प्रभाव जमीनच्या महसूलच्या आणि जमिनीच्या दोन्ही प्रकारच्या कायद्यांवर झाल्याशिवाय राहिला नाही. उदाहरणार्थ 7/12च्या नमुन्यामध्ये आपण जमीन कसणाऱ्याचे नाव हा रकानाच आता काढून टाकला. याचं कारण असं आहे की जमीन मालक वेगळा आणि कसणारा वेगळा अशा प्रकारे भांडण तयार करायची वृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत गेली आणि त्यामुळे खटल्यांचं प्रमाण वाढत गेलं. त्यामुळे अशा महत्त्वाच्या जमीन महसुलाच्या मुद्द्यांमध्ये सातत्याने बदल होत आहे. संगणकीकृत 7/12 आल्यानंतर अशा प्रकारे झालेले बदल आता त्याच्यामध्ये लोकांना खाडाखोड करता येणार नाही. पूर्वी पेन्सिलने नोंदी झाल्या. माझ्या 7/12मध्ये 1940 साली कोणीतरी आकडा नव्याने लिहिला आणि त्याच्यामुळे माझ्या आजोबाची जमीन गेली असे म्हणायची आता सोय राहिली नाही. जमिनीची खरेदी खतं होणारा जो रजिस्ट्रारकडचा कागद होता, वेगवेगळ्या जे दस्तऐवज होते, खरेदी खत होते, बक्षीसपत्र होतं, या सगळ्यांमध्ये आता फोटो आला आणि त्याचबरोबर अंगठा आला, त्याबरोबर आधार कार्ड आलं. त्यामुळे कुणाची पण जमीन कोणी पण जाऊन विकू शकतो, ही पण गोष्ट मागे पडली. जमीन महसुलाच्या कायद्यांच्या बाबतीत आणि जमिनीच्या वेगवेगळ्या कायद्याबद्दल झालेले बदल विचारात घेताना नोंदणीचा कायदा, स्टॅम्प ड्युटीचा कायदा, पाटबंधारेचा कायदा, MIDCचा कायदा, पुनर्वसनाचा कायदा, भूसंपादनाचा कायदा, अलीकडे झालेला नवा 2013चा भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, या सगळ्याचा परिणाम आपल्याला जाणवतो. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की 60 वर्षामध्ये जो प्रभाव जो वेगवेगळ्या क्षेत्रातला आपण या व्याख्यानमालेच्याद्वारे पूर्णपणे आढावा घेण्याचं ठरवलं आहे, त्यामध्ये जमीन आणि जमीनविषयक कायदे यांचा मोठा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. या संदर्भात मला हे सांगायला आवडेल की सर्वसामान्य माणसाला आपल्या प्रॉपर्टीबद्दल
एक व्यापक दृष्टिकोन ठेवल्याशिवाय जमीन महसुलाचे कायदे त्याला सोपे वाटणार नाही. कारण तसं जर नाही झालं तर स्वतःलाच स्वतःची भूमिका ठरवण्याबद्दल त्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती होईल आणि त्याचा गैरफायदा समाजातले अनेक घटक घेत राहतील. त्यामुळे जमिनीचा वारसा असो, जमिनीचं वाटप असो, जमीन एकमेकाला हस्तांतरित करायची असो, महिलांना त्यांचे हक्क देण्याचा प्रश्न असो, बहिणींना त्याच्या जमिनीमध्ये वाटणी द्यायची असो की स्वतःच्या मुलीला तिचं वाटप करायचं असो, या सगळ्याच्या बाबत मला वाटते सर्वसामान्य जनतेलाच एक व्यापक आणि निरपेक्ष भूमिका घ्यावी लागेल. किंबहुना गेल्या 60 वर्षातल्या वेगवेगळ्या कायद्यांचा मतितार्थ हाच आहे की लोकांच्यामध्ये पुरोगामी तत्त्व यावं, लोकांनी पण या कायद्याच्या सुधारणेकडे आणि त्याच्या भूमिकेकडे लक्ष द्यावं आणि आपल्यामध्ये सुद्धा योग्य तो बदल घडवून आणावा. परंतु असं होताना प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसत नाही आणि त्या अर्थाने मला असं वाटतं कायदेविषयक साक्षरता हा एक महत्त्वाच्या पैलूला आता आपण सर्वांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांपासून प्रत्येकजण आता कायदा साक्षरतेबद्दल बोलत आहे आणि त्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसाने जर सुसंगत कायदेविषयक भूमिका घेतली तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले खटले पण कमी व्हायला मदत होईल. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा हिरक महोत्सव साजरा करत आहोत त्यावेळी या आपल्या सुधारणा झालेल्या सर्वात प्रगतिशील आणि महान राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची काहीतरी प्रगतिशील पाऊल जर आपण उचलू शकलो तर खटले कमी होतील, विसंवाद कमी होतील आणि एक चांगलं राज्य निर्माण करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य जर मिळालं तर मला असं वाटतं एक रामराज्य स्थापन करण्याचा देखील आपल्या सगळ्यांना आनंद मिळेल. आज महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क विभागाने अशा प्रकारची एक सुंदर व्याख्यानमाला आयोजित करून लोकांचं प्रबोधन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.